ह्याचं वैशिष्ट्य असं की ही 2 चांगला चारा दिला, 3 आणि अति चांगला दिला तर 4 पिल्लं होतील. सांभाळायला नेणाऱ्यांनी पण शक घेतला की ह्यांना 2 पिल्लं होतील का. तुम्हाला कळणार पण नाही चारा काय असतो. हेच मेंढीपालनातलं गणित आहे. जर तुम्ही असा चारा करत असाल तरच मेंढीपालन सक्सेस होणार आहे. खुराकाचा प्रेशर कमी करायचा आणि जेवढा खुराक तुमचा वाचेल तेवढंच तुमचं मेंढीपालन सक्सेस. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. माझ्या मागे शेड बघताय, एलिव्हेटेड शेड आहे, वरती शेड आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदिस्त मेंढी पालन केलं जातंय. आणि आता हे जे शेड आहे हे पूर्णपणे डोंगराचे कोपऱ्यात आहे. म्हणजे इतका आत आहे का, कनेक्टिव्हिटी खूप कमी. पूर्ण नियोजन कसं करतात काय पूर्ण माहिती पाहूया. हे पहा, त्यांनी एलिव्हेटेड शेड बांधलेलं आहे पहिलंच. बरीच हाईट आहे इथनं. आणि इथनं वरती आलो ना, वरती यायला जागा आहे अशी. या ठिकाणी हे मेंढ्या आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचा एक परिचय करून द्या, तुमचं नाव पत्ता. माझं नाव दिलीप चिकणे, मुक्काम पोस्ट कुसुंबी चिकनवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा, कास पठारच्या बाजूला. आता एवढ्या डोंगरामध्ये तुम्ही मेंढी पालन केलेले आणि ते पण बंदिस्त पूर्णपणे, बरोबर. कधीपासून केलंय, कशा प्रकारे याच्यामध्ये आले? हे आपण पहिल्या लॉकडाऊनमध्ये केलं. जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा आपलं काय पेशा मेंढीपालनाचा वगैरे शेळीपालनाचा तसला काय अभ्यास नव्हता, तरीसुद्धा एक आवड म्हणून केली होती. पण सुरुवातीला खाली होतं तेव्हा खूप सारा त्रास झाला आणि त्याच्यानंतर मग ही कन्सेप्ट वापरली. कारण आमचा अति पाऊस असल्यामुळं आम्हाला ते सक्सेस नाही झालं आणि त्याच्यामुळं आम्ही ही कन्सेप्ट वापरून ह्याच्याप्रमाणे केलं. मी शेड तेव्हाच बांधलं लॉकडाऊन नंतर? लॉकडाऊनच. लॉकडाऊन किती बाय किती शेड आहे? हे 16 बाय 30चं शेड आहे आणि ह्याची कॅपॅसिटी म्हणजे 40 जनावरं सांभाळू शकतो आपण. आणि त्याच्यात पिल्ला अजून एक्स्ट्रा सगळं ह्याच्यातच, सगळी 40 पिल्लांची पण ह्याच्यातच कॅपॅसिटी. आणि खाली आपण हाईट किती दिली? खालून आम्ही 6 फूट ठेवलेली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जरी लेंड्या भरायच्या म्हणलं तरी डायरेक्ट रिव्हर्स ट्रॅक्टर लावला तरी ते भरता आलं पाहिजे. अशा पद्धतीने केलेलं नियोजन. आता ही जी जात बघतो, ही जात कोणती? जातीपेक्षा काय होतं, जातीवरती आपण जर करायला गेलो कन्सेप्ट, तुम्ही आता डोंगरात आमच्या बघायला, डोंगरामध्ये आमच्या मार्केट येत नाही, मार्केटिंगला प्रॉब्लेम. हा, कारण आम्ही एकदम म्हणजे आता रस्त्याची थोडी सोय आहे. पावसाळ्यामध्ये कोणी जरी म्हणलं ना फुकट या, पैसे देतो, तरी कोण येणार नाही या डोंगरामध्ये. म्हणून आम्ही कटिंग मार्केटवर फोकस केला आपला. बर, तरी पण विक्री तर कटिंग मार्केटवरती करताय. पण जात कोणती सांभाळताय? ही नारी सुवर्ण आहे. प्युअर मध्ये सांभाळताय? 100% नारी सुवर्ण, ओरिजिनल नारी सुवर्ण. आता टोटल माद्या म्हणजे टोटल संख्या किती आहे? टोटल आता 26 आहेत, लहान मोठी सर्व. ऍक्च्युली पहिल्यांदा 50 होते आमचं. कधी? जेव्हा ग्राउंडला होतं किंवा फिरस्ती करायचो आम्ही, तेव्हाच लॉकडाऊनच्या वेळेस. लॉकडाऊन मध्ये 5 आणलेले, त्याचे 50 पर्यंत झालं. बरं. आणि फिरस्ती होतं सर्व आपलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की बंदिस्त करायचं, कारण आमच्याकडे बिबट्याचा त्रास व्हायला लागला. बंदिस्त करायचं तर ह्यांना चारा कुठून आणायचा. आणि जो आम्ही चारा लावत होतो म्हणजे युट्यूबला बघूनच चारा लावला, पण त्याचं उलटं गणित झालं आमच्याकडे. अति थंडी असल्यामुळे चाराच येत नाही आमच्याकडे. मग त्याच्यामुळे काय करायचं तर मग त्यांची कटिंग केली. जे प्राणी होते काही विकले आणि काही कटिंग केली. कटिंग करून विक्री केली आणि काहींना सांभाळायला दिलं. मग तुम्ही सांभाळा. तर सांभाळायला नेणाऱ्यांनी पण शक घेतला की ह्यांना 2 पिल्लं होतील का. तो एक डाऊट झाला. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आत्ता पैसे नका देऊ, पिल्लं झाल्यानंतर पैसे द्या. आणि तेव्हा मग माद्या दिलेल्या आहेत तशा. म्हणजे तेव्हा मग संख्या कमी केली आपण? तेव्हा कमी म्हणजे 6 वर आणली परत. बरं. आणि त्याच्यानंतर मग बंदिस्त केलं हे सर्व, अजिबात खाली सोडणे नाही. आणि नंतर मग चारा होत नाही, मग चाऱ्याचा अभ्यास करण्याचं काय तर विकतचा चारा आमच्याकडं, ज्वारी, हरभरा जे काय आहे विकतचं असतं. सुक्यामध्ये कडबा आपला हरभरा भुसा. आणि मग काय केलं की त्या चाऱ्यावरती अभ्यास केला आणि त्याला ह्या पावडर फॉर्म मध्ये आम्ही असं चारा कन्वर्ट केला. आणि तो ह्याच्यावरती फॉर्म्युला सक्सेस झाला. ही सेकंड बॅच आपल्याकडे सक्सेसफुल. आता टोटल संख्या किती? आता टोटल ही सर्व लहान मोठी 26 आहे जिवंत आपल्याकडे. जी विक्री पण चालू आहे आता? विक्री नरांची करतो आम्ही, फक्त माद्यांची नाही करत. कारण आपलं काय झालं होतं, जे जुन्या स्ट्रक्चरच्या माद्या येतात त्या लवकर क्रॉस झाल्यामुळे लहान राहिल्या आता. आणि ज्या काय आता आपल्याला बनवायच्या येतात म्हणजे मोठ्या 1 वर्षानंतर लागवड करून ज्या माद्यांचे पिल्लं होतील त्या माद्यांना बनवायचे आहेत आपल्याला. आता ही जात सांभाळतं, ह्या जातीचं वैशिष्ट्य काय, तुम्ही का निवडली? ह्याचं वैशिष्ट्य बंदिस्तवाल्याला 1 पिल्लं देणारी मादीच परवडत नाही. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ही 2 चांगला चारा दिला, 3 आणि अति चांगला दिला तर 4 पिल्लं होतील. आपल्या फार्मवरती झाली? माझ्यावरती इथं 3 पर्यंतचा रिझल्ट आला आणि 3 पण पिल्लं जिवंत. आता किती टक्के पिल्लं 2-3 मिळतात आपल्याला? 93% म्हणजे नारी सुवर्ण संस्थेचा जो रिझल्ट आहे म्हणजे त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 93% त्यांनी दाखवलेलं आहे. पण तुमचं जर चांगलं नियोजन असेल तर जास्त करून 3 पिल्लांचं प्रमाण येतं. तुमच्या कसं आहे प्रमाण? माझ्याकडे 2चं तर 100% आणि काही मेंढ्या आहेत
2-3 म्हणजे ज्या वर्षाने लागवड केलेल्या आहेत हम्म. त्यांना 3 पिल्लं होतात. पहिल्या वेताला पण 3, दुसऱ्या वेताला 3 असं होतं. आणि जशी ही मादी आता तुमच्यासमोर, बर. ही 1 वर्षाची लागवड केलेली, हम्म. पहिल्या वेताला 3, दुसऱ्यांदा 3 आणि आता गाभण आहे परत. ही 3 देण्याचं कारण काय? ह्याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते त्या लिमिटमध्ये बनतं. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो, ही बघा, ही 6 महिन्यात क्रॉस झालेली मादी आहे. बर. हिचं स्ट्रक्चर आणि हिच्या स्ट्रक्चरमध्ये खूप सारा फरक फरक झाला. आहे. हम्म. आणि मग ते आम्हाला शिकायला भेटलं. आम्ही ह्या विकल्या का नाही तर येणाऱ्याला प्रत्येकाला दाखवतो की तुम्ही लवकर लावलं की असं होणार हम्म. आणि लेट लावलं की असं होतं. मग 1 वर्ष झाल्यावरतीच लावायचे. 100%. जर चांगलं करायचं असेल बरोबर. तर 1 वर्षानंतर. आणि पिल्लं 6 महिन्याची अशी होतात. ही मादी 6 महिन्याची आता ही 6 महिन्याची. 6 महिन्यात किती वजन होतंय? 50 होते. 50 होते. प्युअर नायरीस वरण. प्युअर नारीस्वर. पण तुम्ही ग्राउंडला केलं ना की वजनामध्ये फरक येतो. फरक येतो. हो. काय होतं नक्की ग्राउंड? त्याचं काय होतंय की ग्राउंडला जी आपण लेंड्या वगैरे असतात किंवा ह्यांची लघवी म्हणजे आजार. बाकी ह्यांना आजार वगैरे तसला काय विषय नाही. कारण आमच्या सारख्या डोंगरामध्ये जर हे जगते तर खालच्या चांगल्या भागामध्ये हे ह्याच्यापेक्षा रिझल्ट देणार. पण चाऱ्याची जी कन्सेप्ट आहे ती अशी बारीक पाहिजे. काय केलं चाऱ्यामध्ये तुम्ही आता? काय देता चारा म्हणजे सकाळपासून आपण जो संध्याकाळ? हरभरा घेतो किंवा जे काय घेतो, हरभरा भुसा, भुसा, कडबा. ज्वारीचा कडबा, हा. जे काय मिळतं ते आपण टुडी मशीन मध्ये पावडर फॉर्म मध्ये करतो त्याला. बरं. आता त्याच्याबरोबर भुसा अजून कोणता असतो? गव्हाचा भुसा? गव्हाचं जे आपण मळणी करून गहू काढतो त्याचा भुस्सा असतो. आणि मळणीचा गहू आम्हाला का फायद्याचा येतो तर आमच्याकडे जास्त थंडी होती आणि थंडीच्या काळात ह्यांना जी एनर्जी पाहिजे, ऊर्जा, ती गव्हाचा भुस्सा देण्याचं काम करतं. खुराकामध्ये काय देतो यांना? 26 प्राण्यांना 1 किलो खुराक आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय मिक्स करतो? गहू असतो, सोयाबीन आणि त्याच्यामध्ये मका आणि थोडाफार हरभरा. ते सगळं मिक्स चाऱ्यामध्येच करून द्यायचं? सर्व चाऱ्यामध्ये 1 किलो. हिरव्यामध्ये? सर्वच. हिरव्यामध्ये काय? हिरवा मक्काच फक्त असतो आणि मेगा स्वीट आमच्याकडे. म्हणजे मेच्या नंतर आपलं जानेवारीच्या नंतर लावतो आम्ही आणि त्याच्यानंतर मे पर्यंत जे काय होईल तेवढंच. तेवढं. त्याच्या पावसाळ्यात पूर्ण नाही. सुका? नाही, पावसाळ्यामध्ये त्याचा मुरगा स्टोअर करतो आम्ही. बरं. पावसाळ्यात आमच्याकडे चाराच येत नाही. आणि मग भाताचं जे काय आहे, भात्यान निघतं ते घेतो आम्ही आणि त्याचे सेम असे पावडर फॉर्म. पावडर शिवाय दुसरं घालतच नाही त्यांना. मग खुराक पण खूप कमी देतात. म्हणजे 26 प्राण्यांना 1 किलो म्हणजे काहीच नाही. नाही, लोक सांगतात की, पण आमच्या खिशाला परवडलं पाहिजे ना आम्हाला. बरोबर आहे, आपल्याला परवडलं पाहिजे. आम्हाला परवडलं पाहिजे. त्यांनी मग सांगू द्या की 1 किलो हिला घाला, पण आम्हाला जर हिचा 18-20 रुपये खर्च होत असेल दिवसाचा, तर मला कसं परवडेल? मग पिल्लं हेल्दी येतात? समोरच येतं बघा, किती 2 महिन्याची पिल्लं आहेत. काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त काय करायचं, गाभण जेव्हा राहत्यात माद्या त्याच्या 1 महिना अगोदर, म्हणजे व्यायच्या अगोदर आपल्याला तिचं शिंटप दिसतात बाबा ही 1 महिन्यामध्ये येणार आहे, तेव्हा आम्ही काय करतो, हिला 1/2 किलो म्हणजे जे घालतो त्याला मोड आलेलं धान्य, मक्का, गहू आणि त्याच्यामध्ये हरभरा, ह्यांना भिजवतो 24 तास. आणि 24 तास भिजवलेलं नंतर ह्यांना खायला घालतो. 1 महिना चालू ठेवतो. 1 महिना पावशर एका मादीला सकाळ संध्याकाळ करतो. आणि 1 महिन्याच्या नंतर परत 15 दिवस ते 1 महिना ठेवतो. त्याच्यानंतर त्यांचं बंद. आता यांना चारा काही टाकता तुम्ही? चारा आम्ही सकाळ संध्याकाळ 2च वेळा टाकायचा. 2च पूर्ण पावडर फॉर्म मध्ये सेम पावडर. वाया जात नसेल? झाडूच मारत नाही आम्ही. झाडूच नाही मारत? खाली तर मारायच लागत नसेल? गव्हाण्यात पण नाही, पूर्ण चाटून घेतात? पूर्ण चाटून आणि त्याच्यातच नवीन चारा टाकतो. बरं. पण चाऱ्यामध्ये चेंज नाही करत आम्ही. म्हणजे जो काय फॉर्म्युला आपला आहे पावडर फॉर्मचा, तो सेम ह्याच्यामध्ये करतो आपण. चारा कसा टाकतात ते एक सांगा ना. तुम्हाला कळणार पण नाही चारा काय असतो, कारण हेच मेंढीपालनातलं गणित आहे. जर तुम्ही असा चारा करत असाल तरच मेंढीपालन सक्सेस होणार आहे. आणि आपण चारा करताना काय करतो, जे काय आपण गव्हाचा भुस्सा केलेला असतो किंवा हरभऱ्याच्या आमचा केलेला असतो, ज्वारीचा कडब्याचं, ती पावडर जी बनते ना त्याच्यामध्ये 1 किलो खुराक घालतो आणि त्याला गुळाचं पाणी लावतो. आणि त्याच्यामध्ये चिमूटभर म्हणजे 1 चमच्याभर खायचा सोडा आणि ते ओल्या चाऱ्यामध्ये मिक्स करतो, म्हणजे TMR सिस्टम. आणि ते सर्व ह्यांना खायला घालतो. आणि 2 किलोच्या वरती खात नाही प्राणी. एका टायमिंगला? दिवसभराला 2 किलो. एका टायमिंगला 2 किलो म्हणजे सकाळी 2 किलो आणि संध्याकाळी 2 किलो. आणि तरी सुद्धा अशी वजन होतात. तो आता नर बघू शकताय तुम्ही, सेम असा. आपल्या शेतामध्ये फक्त आपण हिरवा चारा उगवतोय? हो, बस. बाकी सगळा सुका चारा बाहेरून विकतच. आणि हिरवा चारा पण आमच्याकडे 4 महिन्यातच करायचा आहे. बरोबर. 4 महिने चालतोय तेवढा? बस. आणि त्यानंतर मुरगाच करून स्टोअर करायचं आणि मग त्यांना ते कंपल्सरी करायचं. पुढचं वर्षभर चालवायचं. हे मेंढ्यांची केस काढणं गरजेचं राहतं? हो, गरजेचं आहे. किती वेळा काढतात? लहान पिल्लाचं तर माझ्या माहितीनुसार 1.5 महिन्यात कापावं आणि वर्षातून कमीत कमी 2 वेळा, झालं शक्य तर 3 वेळा कापावे.
उन्हाळ्याच्या जास्त सीझनला उन्हाळ्यात कापा, पावसाळ्यात कापा, ह्यांना मेंढ्यांना थंडीचा काही त्रास नाही, कारण आमच्याकडे 6 डिग्रीमध्ये ह्या राहतात. त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये कसेही राहू शकता. लॉस जाण्याचं कारण काय, तुमच्या अडचणी काय तुम्हाला लॉस जाण्याचं कारण एक असं चाऱ्याचं फॉर्मॅट कळलं नाही, आणि जे काय आम्ही चारा बनवत होतो म्हणजे मेथी घास, दशरथ घास वगैरे जे काय ते आमच्याकडे येत नाहीत. आपल्यानुसार आपण फॉर्म्युला बनवला. आम्ही काय सांगतो की तुमच्या वातावरणात लोकांना जो चारा आहे तो तुम्ही बनवा, पण घालण्याची पद्धत अशी पाहिजे, त्याला पर्याय नाही करू शकत तुम्ही. अशाने वाया जात नाही. जो वाया जाण्यापेक्षा ना, आपण जर ह्याचं बघितलं म्हणजे बारीक अभ्यास जर एखाद्या शास्त्रज्ञ असेल ना, पशुतज्ञ, त्यांना दाखवलं मी, तर त्यांनी काय सांगितलं, एवढ्या क्वालिटी जर करत असाल तर ह्यांची जी काही रवंत करण्याची संस्था आहे ना, त्याच्यावरती प्रेशर कमी येतो. म्हणजे मोठा चारा पचायला चांगलं जातं, पचायला चांगलं जातं, शरीराला चांगलं लागतं जास्तीत जास्त. हो, 100% येतं. म्हणून खुराकाचा प्रेशर कमी झाला आणि चाऱ्यावरती आम्ही फोकस जास्त केला. मेंढी पालनामध्ये अडचण कोणत्या सीझनला येते किंवा आजार काय आहेत? मेंढी पालनात तुम्ही खाली ठेवलं ही लघवी करते ना, हा सगळ्यात मोठा तिचा आजार आहे, आणि त्याच्यापासून जर तुम्ही बचाव केला तिचा, तर मेंढी पालन कधीच लॉस जात नाही. आणि चारा फॉर्मॅट असा करायचा. आता एलिव्हेटेड आहे तर आजारी पडतात? अजिबात नाही, 1% पण नाही. 1% पण आजारी फक्त 2 वॅक्सिन असतं, PPR आणि ET. बाकी यांना कॅल्शियम किंवा एक्स्ट्राचे काही एनर्जी वगैरे तसलं काय देत, मिनरल मिक्सचर पण काही नाही. पिल्लांचं नियोजन कसं करता, आणि लावण्याचं आणि पिल्लांचं नियोजन आमचं एक असतं की मादी वेली की इथून 3ऱ्या दिवसापासून त्याला खायला सुरुवात करायला लावतो आम्ही. 3ऱ्या दिवसापासून? 3ऱ्या दिवसापासून. काय खायला घालतो आम्ही? सोयाबीनची पावडर करतो, आणि हरभरा असतो त्याची पावडर असती, रवा जसा आपण बारीक असतो ना त्या टाईपमध्ये. आणि मग त्यांना काय करतो, हे आमच्या जवळ येतात, मग त्यांच्या जिभेवरती असं चाटवणे, मग त्याला सवय लागते. तिथं गव्हाणी असते एक बारकी छोटी आम्हाला, आणि मग त्या गव्हाणीमध्ये त्याला सवय लावतो. मादीपासून न्यायचं, तिथं ठेवायचं, ते थोडं थोडं माती म्हणून खातं. जशी लहान पिल्लं खाली माती खातात ना, ते माती म्हणून खुराक खातं तिथं. आणि त्याच्यानंतर आईचं जे दूध आहे त्याच्याकडे फोकस कमी होतो, आणि ते चाऱ्यावरती 10व्या-15व्या दिवसापासून चारा खातात. मेंढीला दूध किती असतं? खूप कमी असतं. म्हणजे जरी काय केलं तुम्ही किती, आता काही मेंढ्या आहेत याच्यामध्ये चांगल्या, जशी कर्नाटकला ती लाल मेंढी आहे, त्यांना दूध चांगलं आहे, पण ह्या नारी सुवर्ण मेंढीला दूध कमी असतं मुळातच. म्हणजे 2 पिल्लं पितील एवढं कंपल्सरी असतं. पण त्यांची जर वाढ चांगली पाहिजे नसेल तर मग खुराक आपण नाही, चाऱ्यावरती फोकस घ्यायचा. त्यांना चारा किती दिवसात खायला घालता, बाकी सुका चारा? 15 दिवसातच ते चाऱ्यावर घेतो आम्ही. आता 15 दिवसात चारा खातं, पाणी कधी पिता आम्हाला काही माहित नसतं, ते पाणी पण पितं तेव्हा. आता मेंढी खाली, आता 1 वर्षानंतर आपण मेंढी लावणार बरोबर, लावल्यानंतर किती महिन्यात खाली होती, परत कधी लावतो? एकतर ही 26व्या दिवशी हिटवर येते वेल्यानंतर, पण आम्ही काय करतो, पिल्लांसाठी 1.5 महिना ठेवतो. 1.5 महिना झाला की परत त्या मेलच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवायचं, आणि 1.5 महिन्यानंतर ती क्रॉस होती, आणि त्याच्यानंतर 5 महिन्यात तिची डिलिव्हरी होती. बरं, असे 1-2 वर्षात किती वेळ? 2 वर्षामध्ये ह्याचं साधारण 3 वेळ कंपल्सरी येतं. फक्त तुमचं नियोजन मेलचं जे आहे ते बंदिस्त पाहिजे, कारण ओपन रानामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करता येणार. जसं की मेल तुम्ही सेपरेट ठेवलाय, जेव्हा आपल्याला लावायचं तेव्हाच मिक्स सोडतो आपण. हो, सोडायचा. आणि जेवढा तुम्ही मेल सेपरेट ठेवाल त्याची एनर्जी जी असते रिझर्व राहते, बिल्डअप राहते. आणि कंटिन्यू माद्यातनी ठेवा, तो एकदम शांत राहील. पण असा वेगळा ठेवून पहा आणि माद्यातनी सोडा, बघा काय अग्रेसिव्हपणा. हे आम्हाला ह्याच्यामध्ये हळूहळू शिकायला भेटलं, आणि त्याच्यानुसार हे मेंढी पालन केलं आम्ही. ब्रीड म्हणून जर केलं तुम्ही, म्हणजे एखाद्या डोंगरात बिंगरात, तर तुमच्याकडे मार्केट कमी येणार. त्याच्यापेक्षा डोंगरात एखाद्या आमच्यासारखं करायचं अडचणीच्या काळात, तर तुम्हाला मेंढी पालन म्हणून करायचं, ब्रीड म्हणून नाही करायचं. आता तुम्ही जे करताय ते मेंढी पालन म्हणून करताय, ब्रीड म्हणून विक्री पण नाही, ब्रीड म्हणून करत नाही. जे मटणाचा रेट आहे तो त्याप्रमाणे विक्री करता. बस. बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या मुख्य गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे? मेंढी पालन जर आणि कितीपासून सुरुवात करावी? बंदिस्त करायचं असेल, क्वांटिटीची काय तुमचे सांगू शकत नाही आम्ही. जेवढा चारा आहे तुमचा त्याच्यावरती तुम्ही क्वांटिटी करू शकता. आता जर हिरवा, तुमचं प्रमाण किती देता तुम्ही? हिरवामध्ये 30% आणि सुक्यामध्ये 70%. जर आपण 50-50% दिलं तरी चालेल? नाही, त्याचं वजनावरती फरक पडतो. हो, जितका सुका चारा दिला, जेवढा सुका चारा वाढवाल तेवढा वजन चांगलं, प्राण्यांना त्रास नाही. आणि जेवढा हिरवा वाढवाल ते लघवी आणि लेंड्यांवरती जास्त प्रमाण बाहेर जातं. त्यांच्यासाठी तुम्ही किती क्षेत्र ठेवता राखीव? याच्यासाठी आम्ही फक्त अर्धा ते 1 एकरमध्येच हिरवा चारा करतो. तो वर्षभर चालतो. कारण ज्या पद्धतीनं बारीक चारा असतो, कुणी जरी आलं गव्हाणे पाहिला ना तरी कळणार नाही की ह्याच्यामध्ये चारा काय आहे, नक्की काय टाकलं. त्याच्यामुळे मेंढी पालनात एक तर सक्सेस व्हायचं असेल तर खुराकाचा प्रेशर कमी करायचा. कसं? जसं चाऱ्याचं नियोजन तो बारीक कशाने करता? 2D मशीन म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणजे गिरणीसारखं बारीक झालं पाहिजे. जसा भाताचा कोंडा आपण करतो
त्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि खुराकाचा प्रेशर कमी करा. मीच नाही, माझ्या अंडरमध्ये म्हणजे माझ्या पाहून ज्यांनी केलं आहे ते सेम करतात. ज्यांचा 10 किलो चारा होता खुराक, ते आता 2 किलोवर आले. आणि जेवढा खुराक तुमचा वाचेल किंवा जे काय होईल तेवढंच तुमचं मेंढीपालन सक्सेस. ह्याच्या पलीकडे मेंढीपालनात काहीच नाही मंत्र. आपला खर्च कमी व्हायचा, आपलं उत्पादन वाढवायचं आणि आपला परिणामी नफा पण वाढणार आहे. कारण खुराक जर प्रेशर कमी झाला, चारा यातला आहे की कचऱ्यात जात नाही. त्याच्यामुळं जो कचऱ्यात जात होता त्याच्यामध्ये अजून 10 मेंढ्या सांभाळू शकतो आपण. आणि त्याचा जो बेनिफिट आहे तो आपल्याला इकडं कटिंग मार्केटला किंवा कसंही विका त्याच्यामध्ये फायदा येतो आपल्याला. आता विक्री व्यवस्थापन कसं आहे तुमचं? आता आमच्यासारख्या डोंगर भागात जर एखादा करणार असेल तर ब्रीड म्हणून करू नये, माझं वैयक्तिक सांगणं आहे. तर तुम्ही मेंढी पालन म्हणून करा. आणि जर ब्रीड म्हणून केलं तुम्ही तुमच्या अशा डोंगरामध्ये, तर काय होतं की डोंगरामध्ये एक कोणी येत नाही न्यायला, कारण आमचा आउट एरिया आहे. मग तेव्हा मग तुम्हाला विक्रीला त्रास होतो. त्याच्यापेक्षा मेंढी पालन म्हणून जर कटिंग मार्केट केलं, मरण नाही. कसं विक्री करता? 450 रुपये जिवंत किलो. हो. किती महिन्याची असताना विक्री चालू? आम्ही 3-4 महिन्याची झालीत, म्हणजे दूध प्यायचं आईचं बंद झालं की विकायला चालू करतो. मोठं करून विकायचं नाही नियोजन केलं? नाही, कोण ठेवतच नाही आमच्याकडे. बुकिंग होऊन जातात. ऍडव्हान्स बुकिंग आहे आमचं, त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं करतो. काय वजन राहतं साधारणतः 3-4 महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये साधारण एका पिल्लाचं म्हणजे जुळ्या पिल्लातलं 25+ राहतं. काय किंमत मिळते तुम्हाला? 10,000पर्यंत पैसे येतात आम्हाला. एक वर्षभरात किती विक्री होते? एक वर्ष जर ठेवलं तर माझ्या माहितीप्रमाणे 60-70 किलो होते. किलो होतं. आणि खुराक कमी. खुराक जर वाढवलं तुम्ही तर ते मात्र जास्त वाढेल. शिवाय खुराक कमी असेल तर आपला त्या पिल्लावरती खर्च पण कमी होणार आहे. सर्वच. कारण ह्याच्यावरती खर्च नाही म्हणून तर आम्ही ब्रीड म्हणून देत नाही ना. जर आम्हाला ब्रीड म्हणून द्यायचं असतं तर आमचा खुराकावरचा फोकस झाला असता आणि त्यांना क्वालिटी करण्याच्या नादामध्ये आमच्या खिशाला बोध झाला असता. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही ब्रीड म्हणून करत नाही तर मेंढी पालन म्हणून करतो. वर्षभरात किती पिल्लं विकता? आता 6 महिन्यामध्ये 17 पिल्लं विकले ते 10,000ने. आणि त्याच्यामध्ये नर मादी दोन्ही विक्री सेम. आणि आताच्या बॅचचे 9 नर आपण बुकिंग मध्येच विकलेत, सेम रेट मध्येच. असं जरी घेतलं तरी 10,000 आणि तसं जरी किलोवरती केलं तरी 10,000 ते 11,000 रुपये होतात. अशा पद्धतीने विकतो आपण. खर्च किती होतो एक वर्षभरात तुम्हाला? कारण सुकाचारा एका प्राण्याला जे काय तुम्ही विकणार आहे त्यातलं 30% खर्च पकडायचा तुमचा सर्व, लहानपणापासून मोठा करेपर्यंत. तुम्ही किती दिवस ठेवणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन 30% प्रमाणे करायचं. तुम्हाला टोटल किती खर्च होता असं वर्षभरात? वर्षभरात ह्यांचा सुकाचाऱ्याच 30,000 रुपये येतो. खुराक काय नसतं आपलं जास्त, आमचं घरचंच असतं. गहू आपला घरचाच आहे, मका पण आम्ही जो लावतो त्या मक्याचंच आम्ही ह्यांना दाणे घेतो आणि सोयाबीन थोडंसं विकत घेतो. कसं आहे बंदिस्त मेंढी पालन कसं आहे तुमच्या दृष्टिकोनातून? भविष्याचं काय असणार आहे तुमचं? बंदिस्त मेंढी पालन सर्वात बेस्ट आहे. ह्याचे 2, एक उंचीवरती शेड आणि एक ती मशीन. आणि एक माझ्या दृष्टिकोनातून ब्रीड पण महत्वाची, जेणेकरून तुम्हाला 2 ते 3 पिल्लं मिळतील. 2 पिल्लं देणारीच ब्रीड पाहिजे. एक पिल्लं देणारी बंदिस्त मध्ये नाही परवडत. काही करा, कारण काय होतं आपला जर 30% ह्याच्यावरती खर्च होणार असेल तर मग बाकीचा पैसा मग आपल्याला कुठून कव्हर होणार. आणि हे 2 पिल्लं असल्यामुळे काय होतं, जरी एखाद्याने जास्त केलं, बाबा क्वालिटी करायचंय ब्रीड म्हणून विकायला, आणि त्याने जर खुराकाचा खर्च वाढवला तर ते क्वालिटी म्हणून देऊ शकतात. त्याला काही प्रॉब्लेम नाही. एका पिल्लाचा जरी खर्च झाला तरी एक पिल्लं बॅलन्समध्ये आपलं ठेवू शकतो आपण. पुढचं भविष्यातलं नियोजन कसं आहे आता याच्यामध्ये? काय भविष्यामध्ये आपल्या 50 मदर करायचे आहेत, त्या पण अशा क्वालिटीमध्ये, म्हणजे 1 वर्षाच्या लावणार, 1 वर्षानंतर ज्या माद्या लावून आपण जे स्ट्रक्चर बनेल त्या टाईपमध्ये सर्व माद्या करायच्या आपल्याला. आणि 50च्या वर क्वांटिटी जाणार नाही. तशा प्रकारे नियोजन करायचं. आणि त्याच्यानंतरचं मग कटिंगचं नियोजन आपलं दुकान, म्हणजे आपणच आपलं कटिंगचं दुकान, दुसरं नाही काय. अशा पद्धतीने. तर खूप चांगला अनुभव आहे तुमचा, आणि जे काही कोणी पाहतंय त्यांना खूप चांगली माहिती मिळालेली आहे व्हिडिओमधून, त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया मित्रांनो अशाच माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.